There are so many jackals and other animals in the forest, but there will be only one lion. And even if it is single, it will be the king of jungle. It is not only a description but also a clear declaration. तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 234 पैकी 107 आमदार निवडून आणून दक्षिणेकडील अभिनेते थलपती विजय यांनी दाखवून दिले आहे की त्यांचा पक्ष आणि ते किंग ऑफ जंगल आहेत. त्यांनी दक्षिणेकडील मातबर नेते M.K. स्टॅलिन यांचा पराभव करून ते मुख्यमंत्री होणार हे जवळपास सिद्ध झालेले आहे. वास्तविक या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित असे यश मिळाले नाही आणि लोकशाही काय असते हे थलपती विजय यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. परंतु प्रश्न निर्माण असा होतो की M.K. स्टॅलिन यांनी दक्षिणेकडील राज्यांतर्फे भारतीय जनता पक्षाला चांगलेच आव्हान निर्माण करून डिलिमिटेशन करण्याला विरोध केला होता. वास्तविक डिलिमिटेशन करून उत्तरेकडील राज्यांचा खासदार संख्येचा टक्का वाढवून दक्षिणेकडील राज्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा होता. थलपती विजय इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये सामील होऊन त्यांना साथ देतात की दक्षिणेकडील राज्यांचे अस्तित्व अबाधित ठेवतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा. जय जवान जय किसान.